राष्ट्रवादीमधून अतिशय महत्त्वाची अपडेट। राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। रुपाली ठोंबरेंना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आलंय। अमोल मिटकरींचीही प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची सध्या माहिती समोर येते। दरम्यान या प्रवक्तेपद यादीत रुपाली ठोंबरेंचं नाव नाही। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, नेमकं कारण काय असू शकतं या यादीत रुपाली ठोंबरेंचं नाव नाही? मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये आपल्याला रुपाली ठोंबरे पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जी नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला रुपाली ठोंबरे यांचं नाव पाहायला मिळत नाहीये। रुपाली चाकणकर यांच्यावरती सातत्याने केली जाणारी टीका आणि त्यांच्यावरती केले जाणारे विधान याच्यामुळे पक्षाकडून आपण बघतो की रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती कुठेतरी कारवाई होताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जी नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर, चेतन तुपे, आनंद परांजपे, अनिल पाटील, प्रतिभा शिंदे अशा काही ज्या आपण बघतो प्रवक्त्यांची नावे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये। एकूणच रुपाली ठोंबरे पाटील यांची ही उचल मागणी केल्याचे चित्र आपल्याला या यादीतून पाहायला मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रवक्त्यांची यादी जाहीर होणं ही एक महत्त्वाची घडामोड आहे आणि त्याच्यामध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांचं त्याच्यामध्ये नाव नसणं ही एक महत्त्वाची घडामोड किंवा एक महत्त्वाची कारवाई खरं तर याच्यातून पक्षाने केल्याचं आपल्याला दिसतं आहे। नक्कीच रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। याच सोबत रुपाली ठोंबरेंचं देखील नाव नाही आणि मिटकरींचं देखील या प्रवक्तेपदाच्या यादीत नाव नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।